नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मी दीपक मालदे आणि आपण आज पाहणार आहोत 2024 मध्ये म्हणजेच नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या योजनांविषयी महत्त्वाचे काही अपडेट। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे असे अपडेट जर म्हटलं तर महाडीबीटी पोर्टलच्या स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना, ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना असतील, कृषी स्वावलंबन योजना असेल, यांसारख्या विविध योजना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी यांच्यासाठी राबवल्या जात असतात। आणि या महाडीबीटी पोर्टलच्या फार्मर स्कीमच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आहेत। मित्रांनो, ज्या शेतकरी यांनी महाडीबीटी पोर्टलवर 2023 वर्षात ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले असतील, अशा शेतकऱ्यांच्या अर्जाची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येत असते आणि हीच महाडीबीटी पोर्टलची लॉटरी 29 डिसेंबर 2023 ला लागलेली आहे। याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांना मेसेज देण्यात आले आहेत की आपली लॉटरीमध्ये निवड झाली असून कागदपत्रे अपलोड करा, अशा पद्धतीचे मेसेज बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती देण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर महाडीबीटी फार्मर स्कीम साठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे मेसेज आले असेल तर महाडीबीटी पोर्टलवर आपले लॉग इन करून कागदपत्रे अपलोड करा, जेणेकरून ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या घटकाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये महाडीबीटी पोर्टलवरती कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आपण स्वतः महाडीबीटी लॉग इन करून या ठिकाणी तुम्हाला 7/12 आधार कार्ड 8 किंवा ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या घटकाचे कोटेशन वगैरे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागते। आणि यानंतर पीएम किसान योजनेच्या संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आहे। मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाभार्थी शेतकरी यांना एकूण 15 हप्ते वितरित करण्यात आले आहे। म्हणजे शेतकरी यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 30,000 रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे आणि 16व्या हप्त्याची प्रतीक्षेमध्ये सध्या शेतकरी आहे। आता सध्याचा कालावधी हा 16व्या हप्त्याचा चालू असून 16वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या तरी कोणती स्पष्टता नाही आणि 16वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत सध्या तरी सांगता येणार नाही। याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती सध्या तरी नाही। पीएम किसान योजनेच्या संदर्भात हप्ता कधी मिळणार आहे याविषयी कुठल्याही प्रकारचं अपडेट जर आलं तर त्याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल। यानंतर नमो शेतकरी योजनेविषयी महत्त्वाचे असे अपडेट आहे ते आता आपण पाहणार आहोत। शेतकऱ्यांना आपल्याला माहीतच असेल की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे आणि या योजनेमधून देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देणे प्रस्तावित आहे। नमो शेतकरी योजनेचा प्रथम हप्ता हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे, तसेच दुसऱ्या हप्त्याचा कालावधी संपलेला असून दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा सध्या शेतकऱ्यांना आहे। तसेच नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचा कालावधी सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या हप्त्याची वाट सध्या राज्यातील शेतकरी पाहत आहे। आणि हा दुसरा हप्ता नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याबाबत त्याचप्रमाणे मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये खूप सारे शेतकरी अपात्र करण्यात आलेले होते, परंतु ऑगस्ट व सप्टेंबर 2023 या महिन्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा याकरता तलाठी कार्यालय व कृषी कार्यालयाच्या माध्यमातून अपात्र शेतकरी जे की केवायसी मुळे किंवा ज्यांचं पीएम किसान साठी रजिस्ट्रेशनच झालेलं नाही, अशा एक नाही तर अनेक कारणास्तव जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अपात्र होते, अशा शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी कृषी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली होती आणि या मोहिमेच्या माध्यमातून जवळपास राज्यातील 13 लाख शेतकरी पीएम किसान योजनेकरता पात्र करण्यात आलेले आहे। असे असले तरी सुद्धा सद्यस्थितीमध्ये 7 ते 8 लाख शेतकरी अजून देखील पीएम किसान योजनेपासून वंचित आहे। यामध्ये केवायसीच्या अडचणी असेल, बऱ्याच शेतकरी यांचे बायोमेट्रिक येत नसल्यामुळे त्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। आणि आता या पीएम किसान योजनेच्या अनुषंगाने 15 जानेवारी 2024 पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेकरता पुन्हा एकदा नव्याने मोहीम राबविण्यात येत आहे। मित्रांनो, या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला सांगू इच्छितो की पीएम किसान केवायसी साठी तुमच्या अंगठ्याचे ठसे बायोमेट्रिक मशीनवर येत नसेल तर यासाठी सरकारच्या माध्यमातून एक दुसरा पर्याय काढण्यात आलेला आहे। या दुसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो। जुनी तुमची पीएम किसान साठी रजिस्ट्रेशन असेल
किंवा तुमची नवीन नोंदणी असेल तरी तुमचं रजिस्ट्रेशन नवीन नोंदणीमध्ये तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल अंगठ्याच्या ठस्यामुळे, तर यासाठी मित्रांनो PM किसान योजनेच्या KYC साठी ज्या शेतकऱ्यांचे हाताचे बोट बायोमेट्रिक मशीनवरती येतच नसेल त्यांची प्रक्रिया पूर्ण कशी करावी यासाठी मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो। वृद्ध शेतकरी, मिस्त्री काम करणारे किंवा शेती कामामुळे ज्यांच्या बोटावरील रेषा मिटलेल्या आहेत आणि त्यांचे बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याचे ठसे उमटतच नाही, अशा शेतकऱ्यांसाठी फेस केवायसी प्रक्रियाद्वारे त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। फेस KYC साठी मोबाईल ॲपचा उपयोग करण्यात येतो आणि या फेस KYCच्या माध्यमातून देखील तुम्हाला PM किसान योजनेची KYC पूर्ण करता येते। यानंतर जिल्हा परिषद योजनेच्या काही योजनांबद्दल अपडेट आहे मित्रांनो। जिल्हा परिषद अंतर्गत देखील शेतकऱ्यांना विविध योजनेसाठी लाभ मिळत असतो, ज्यामध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी ठोमाचे वितरण असेल, त्यानंतर PVC पाईप, विद्युत मोटार, कडबा कुट्टी याप्रमाणे योजना असतात। तसेच 5 क्विंटल पर्यंत धान्यासाठी कोठी देखील आता जिल्हा परिषदच्या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे। मित्रांनो, स्वयं योजनेच्या संदर्भात देखील अपडेट आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून OBC प्रवर्गातील जे विद्यार्थी असतात ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही, अशा OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो। तर शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या योजनेसंदर्भात थोडक्यात काही महत्त्वाचे असे अपडेट होते, त्याबाबतचाच व्हिडिओ आजचा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नेहमीच सरकारी योजना व उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि म्हणूनच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।